अभिनेत्री भार्गवी चिरमुलेचं मर्डरवाली कुलकर्णी हे नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे। या नाटकावेळचा एक किस्सा तिने झी नाट्यगौरवला मुलाखत देताना सांगितला। भार्गवी म्हणाली, नाटक म्हटल्यानंतर किस्से आयत्या वेळी काहीतरी गडबड होणं हे स्वाभाविकच आहे। ती गडबड प्रेक्षकांपर्यंत पोहोचू न देणं यातच कलाकाराच्या अभिनयाचा कस लागतो असं मला वाटतं। मर्डरवाले कुलकर्णी नाटक सध्या चालू आहे। हे कॉमेडी नाटक आहे, त्यामुळे आम्हा सगळ्यांना सतत भयंकर अलर्ट राहावं लागतं। त्यात पंच लाईन्स, टायमिंग हे सगळं विनोदी नाटकाचा एक भाग असतो। त्यामुळे अनेक गोष्टींना सांभाळत आम्हाला हे नाटक करावं लागतं। प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असा एक क्षण येतो की आपण त्या क्षणाला ब्लँक होऊन जातो। आपल्याला त्यावेळी पुढे काय घडणार आहे, आपण कुठे आहोत, काय आहोत हे काहीच आठवत नाही। आपल्या डोळ्यांपुढे पूर्णपणे अंधारी येते। त्याला आम्ही कॉमेडी भाषेत ब्लँक ऑफ इंडिया असं म्हणतो। परवाच्या प्रयोगाला असंच झालं होतं। मी स्टेजवर पूर्णपणे ब्लँक ऑफ इंडिया झाले आणि तसं झाल्यानंतर कुठल्याही कलाकाराच्या डोळ्यात ते दिसतं। समोरचा कलाकार जर तुमचा चांगला मित्र असेल तर त्याला ते लगेच कळतं। वैभवला सुद्धा हे कळलं। मला काहीच आठवत नाहीये। वैभवनं माझ्याकडे बघून काय असं विचारलं, तेव्हा मी खूप मनापासून ते वाक्य शोधत होते। जसं मी म्हटलं, कॉमेडी नाटक असल्यामुळे एकावर एक अशी वाक्य असतात। माझी वाक्य तो घेऊ शकत नव्हता आणि ती घेतल्याशिवाय नाटकात पुढे जाताच येत नव्हतं। नाटकात निमेश कुलकर्णी आहे आणि त्याला कळलंच नव्हतं की मी विसरलीये, कारण माझ्याकडे त्याची पाठ होती। तो वाट बघतोय, वाक्य काय येत नाहीये। मी विचार करतेय वाक्य काय आहे, आणि एका पॉइंटला वैभवनं माझ्याकडे डोळे मोठे करून वाक्य असं म्हटलं आणि मग त्या क्षणाला मनात वीज चमकली आणि मला ते वाक्य आठवलं। फायनली मी ते वाक्य बोलली आणि म्हणून नाटक पुढे गेलं। नाहीतर बराच वेळ नाटक तिथेच अडकून राहिलं असतं। आणि त्या दिवशी मी खरंच मनापासून रंगदेवतेची माफी मागितली। माझ्या हातून काही चुकलं असेल तर मला माफ कर, पण पुन्हा कधीच माझ्या कुठल्याच कलाकाराच्या आयुष्यात असं होऊ नये। तेव्हा आपला सहकलाकार आपल्याला जे सांभाळून घेतो आणि आपण काहीच घडलं नाही असं दाखवतो, या दोन्ही गोष्टी अभिनयाचा कस दाखवण्यासाठी एका कलाकारासाठी खूप आहेत। तुम्हाला भार्गवीचा अभिनय आवडतो काय, हा मला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी नाट्यसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी।